नमस्ते गणनाथाय गणानां पतये नमः भक्तिप्रियाय देवेश भक्तेभ्याम सुखदायक। नमस्कार, मी समृद्धी कुलकर्णी आपल्या अष्टविनायक सिरीजच्या भाग 5 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण कुठली कथा ऐकणार आहोत बरं? तर आज आपण ओझरच्या विघ्नेश्वराची कथा ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया ओझरच्या विघ्नेश्वरची कथा। फार प्राचीन काळी हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता। आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले। ही वार्ता स्वर्गात इंद्राला नारद मुनींमुळे समजली। इंद्र घाबरला। त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले। त्याच क्षणी अक्राळ विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला। त्याला इंद्राने आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञात विध्वंस कर। त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला। असे नव्हे तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक धर्माचा नाश केला। धर्माचा लोप झाला। देवांवर हे मोठे संकट आले। तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना सुरू केली। त्यावेळी गजानन पाराशर मुनीच्या आश्रमात राहत होता। देवांच्या आराधनेने गणेश प्रसन्न झाला। मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो असे त्याने देवांना आश्वासन दिले। मग गजाननाने पाराशर पुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले। गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचं काही चालेना। विघ्नासुर शरण गेला। गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझे भजन पूजन कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये। मग विघ्नासुराने गजाननावर वर मागितला, तुमच्या नावामागे माझे नाव असावे, विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे। तथास्तु म्हणून गजाननाने मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे। मी तुला माझ्या गण समुदायात घेतले आहे। विघ्नेश्वर या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला, म्हणून गजाननास विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव मिळाले। ही घटना ओझर येथे घडली। हाच तो ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक। कशी वाटली आजची कथा? छान वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।